आजच्या वार्षिक सभेचे अध्यक्ष चेअरमन माननीय गायकर साहेब, व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सभासद, उत्पादक, पत्रकार बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी काही टीका करण्यासाठी किंवा काही नाही, पण गायकर साहेबांनी जे भाषण केलं तर मी काही माझा जो अनुभव आहे तो थोडासा सांगण्याचा काही मुद्द्यांमध्ये प्रयत्न करणार आहे। त्याच्यात कदाचित एखादी गोष्ट साहेब तुम्हाला आवडणार नाही, परंतु मी काय ती कोणाची बदनामी व्हावी म्हणून किंवा तुम्ही चुकलेत म्हणून असं अजिबात नाही। तर मला जे थोडंफार ज्ञात आहे त्यानुसार मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिला मुद्दा, ऊस उत्पादक शेतकरी, मी 18-121 जातीचा ऊस लावलेला आहे आणि त्याची वाढ खूप सुंदर आहे। माझ्याकडे 10,001 जातीचं सुद्धा बियाणं आहे, त्याची पण त्याचं जवळ 4th-5व पीक आहे। दोन्ही जाती तांबेऱ्याला बळी पडत नाही, हा एक अनुभव मला आपल्याला सांगायचा होता। त्यानंतर माझी संचालक मंडळाला दुसरी एक विनंती आहे की प्रवरा पट्ट्यामध्ये जवळपास 50 पाईपलाईन ह्या बंद पडलेल्या आहेत आणि त्या पाईपलाईन बंद असल्यामुळं गेली जवळजवळ 15-20 वर्षापासून इरिगेशनचे लोक कुठलाही फॉर्म न भरता ती पानपट्टी आकारतात। आपल्याकडं त्याचा पुरावा आहे की गेली 10-10 वर्ष, म्हणजे तुमचं काम नाही आहे पण तुमच्याकडं कारखान्याकडे यंत्रणा आहे, आपण ती वापरावी आणि तो एक प्रश्न मार्गी लावावा। कारण समजा ती संस्थाच जर बंद असेल तर तिथं त्याला आकारायचं काय कारण नाही, म्हणून कारखान्याचा त्या गावचा कर्मचारी आणि त्याला आणखी एखादा कर्मचारी दिला आणि ती संस्था कधीपासून बंद आहे त्याचं रेकॉर्ड आपल्याला मिळेल आणि तो एक आपल्याला फायदा होईल। त्यानंतर अहवालावर थोडंसं बोलतो आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मला गायकर साहेब, मी पहिल्यांदा एका गोष्टीचं ॲप्रिशिएट करतो की तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी खूप धडपड केली, हा कारखाना टिकवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, ती जी आगतिकता होती ती भाषणात दिसत होती, ते सगळं बरोबर आहे आणि ती आपल्याला परिस्थिती पण माहीत आहे। त्याचबरोबर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा तुम्हाला साथ दिली। 2-2, 3-3 महिने पेमेंट झाले नाही तरी कुणीही शब्द कुणीही बोललेलं नाही, ती साथ सगळे लोक देत आहेत। कारखाना चालावा हीच सगळ्यांची भावना आहे। मी नकळत आपल्याकडून काही चुका होतात त्या फक्त दृष्टीस आणून देणार आहे, तुम्हाला आरोपाच्या पिंजऱ्यात अजिबात उभं करायचं नाही। पान नंबर 14वर 9 क्रमांक, मळीचा प्रति टन ऊसाशी प्रमाण स्टँडर्ड नॉर्म आहे 3.9 ते 4, आपल्या कारखान्याचं आहे 4.38, म्हणजे 0.40 मॉलेसेस, हे साखर ही मॉलेसेसमध्ये जास्त गेलेली आहे आणि म्हणून त्याचं 1 लाख टनाला जर प्रमाण काढलं तर 3,500 पोते हे 1 लाख टनाला जास्त जातात। 4 लाख टन गळीत धरलं तर 14 लाख क्विंटल साखर गुणिले 33 रुपये सरासरी भाव, 4,62,00,000 रुपयाची साखर ही मॉलेसेसमध्ये गेलेली आहे। त्याचे चार्ट माझ्याकडे उपलब्ध आहेत। मी म्हणत नाही का मुद्दाम घातली, परंतु याच्यावर बारकाईनं पुढच्या भविष्य काळात लक्ष द्यावं। त्याचं कारण काय ते पण मी सांगणार आहे। त्याचा फायदा कारखान्याला थोडासा झाला, किती? 1400 टनानं मॉलिशस वाढलं, त्याची अहवालात दिल्याप्रमाणे 6,400ची किंमत धरली तर 90 लाख वाढलं, परंतु कारखान्याला त्याचा 4,62,00,000चा तोटा झाला। त्याचबरोबर बगॅसचा पोल मागच्या वर्षी जेव्हा अनेक सभासदांना आठवत असेल की मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये प्रशासनाने सुद्धा मान्य केलं की बगॅसचा पोल हा 2.3, 2.4 म्हणजे बगॅसमध्ये पण साखर जात होती, तर ती नंतरच्या काळातले रिपोर्ट मला काही मिळाले नाही। परंतु जर हे प्रमाण असंच राहिलं असेल तर साधारणपणे 1 लाख टनाला 1,350 पोते हे बगॅसमध्ये जातात आणि त्यामुळे साधारणपणे 4 लाख टनाला 5,400 पोते म्हणजे क्विंटल ते बगॅसमध्ये जर जळाले तर त्याचे 3300 रुपयानं 1,78,00,000 रुपये होतात आणि म्हणून मॉलेसेस आणि बगॅसमध्ये जी साखर गेली त्याचा पूर्ण तोटा आपल्याला 6,40,00,000 होतो। मग याचा परिणाम काय होतो? साधारणपणे आपली जी रिकव्हरी ती 10.93 म्हणजे 11च्या आसपास आहे, तर साधारणपणे माझ्या अंदाजानं 0.75 रिकव्हरी चालू झाला असेल, पण आपण 0.5% पकडू। 0.5% रिकव्हरीचा परिणाम काय होतो तर सभासदांना
FRP प्रमाणे आता आपल्याला 2475 रुपये आपली FRP निघालेली आहे. FRP प्रमाणे 155 रुपये, अर्धा टक्का जर रिकव्हरी आपली कमी दिसली तर 155 रुपये हा आपल्याला भाव कमी मिळणार आहे. म्हणजे 2475 प्लस 155 असा 2630 रुपये आपला कायदेशीर भाव निघाला असता आणि कारखान्याचा पण तो फायदा झाला असता. हा जरी प्रत्यक्ष तोटा असला, आता याचा फायदा आणखी काय रिकव्हरीवर लक्ष देण्यासाठी, तर समजा तुमची या रिकव्हरी 11.5ची असती तर भाव आता 2630 निघाला असता. समजा 30/12ची असती तर भाव आणखी 150 रुपयाने वाढला असता. म्हणजे आपल्याला आता शेजारचा कारखाना आहे संगमनेर, त्यांनी 2500 रुपये ॲडव्हान्स दिला, 100 रुपये काल वर्ग केलेत आणि अजून 150 रुपये दिवाळीला देणार आहेत. म्हणजे त्यांचा भाव 2750 आणि मग आपला भाव FRP प्रमाणे 2450 आणि ही रिकव्हरीची जर काळजी घेतली असती, हे 150 रुपये त्यात ॲड झाले असते तर डिफरन्स फक्त आपला 80-90 रुपयाचा राहिला असता. आज आपला डिफरन्स जवळजवळ 325 रुपयाचा जर FRP प्रमाणे भाव दिला तर राहतोय. दुसरा, आपल्या कारखान्याचा उत्पादन खर्च हा प्रति टन, म्हणजे 1 टन क्विंटल नाही, प्रति टनाला अहवालामध्ये दर्शवल्याप्रमाणे 2200 रुपये येतो. त्याचबरोबर आपण जर भाव FRP प्रमाणे धरला तर 2475 रुपये भाव झाला. म्हणजे 4675 रुपये हा एका टनाला आपल्याला आलेला खर्च. त्या 2200 रुपयामध्ये जो खर्च येतो 1 टन ऊस उत्पादन करायला, त्याच्यामध्ये कर्जाचं व्याज, पगार, उत्पादन खर्च सगळं आलं. आणि उत्पन्न किती होतं, तर उत्पन्न साधारणपणे आपल्याला 3800 ते 4000, म्हणजे साधारणपणे पर टनाला ह्या सीझनला सुद्धा 700 रुपयाच्या आसपास सरासरी तोटा झालेला आहे. 7×4 = 28 म्हणजे 30 कोटी रुपये. आता समजा पुढच्या वर्षी आपल्याला 4 लाख टनाचं उद्दिष्ट आहे, पुढच्या वर्षी कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे, त्या कमी ऊसामध्ये 200 रुपये कार्यक्षेत्रापेक्षा आपल्याला जास्त लागणार आहेत. कशाला? वाहतुकीसाठी. म्हणून पुढच्या वर्षीचा जो उत्पादन खर्च आहे तो आणखी 200 रुपयांनी वाढणार आहे. आणि त्या 200 रुपयांनी तो उत्पादन खर्च वाढल्यावर आपल्याला यावर्षी काही कारखान्यांनी 3450 रुपये भाव द्यायचं कबूल केलेलं आहे. साखरेचे भाव वाढले ही स्वागतार्ह गोष्ट आहे, परंतु त्या स्पर्धेबरोबर तुम्हाला गेटकेनला 3000च्या आत ऊस मिळणार नाही असा माझा अंदाज आहे, खात्री नाही. आणि मग साखरे उत्पादकांना सुद्धा पैसे द्यावे लागणार आहेत. मग 3000 बाहेर दिले तर आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे बाजार वाढले तर तुम्हाला त्या पद्धतीनं कॉम्पिटिशनला पण जावं लागेल. आणि म्हणून ह्या सीझनला सुद्धा 35 ते 40 कोटी रुपयाचा तोटा जवळपास म्हणजे दिसतोय होतानाच. साखरेचे भाव 4000 झाले, समजा आता 3790 झाले गायकर साहेब म्हटले, तर 4000 झाले तर तोटा थोडासा कमी होईल. मग आता बरं, यावर आपल्याला समजा हा जो आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा खर्च काय आहे, तर व्याजाचा खर्च हा जवळपास 25 ते 30 कोटी रुपये वर्षाला, 25 कोटी रुपये. आणि पगाराचा मी तर 20च धरत होतो, तुम्ही 25 सांगितलं, म्हणजे जवळजवळ 45 ते 50 कोटी रुपये हा तुम्ही 1 लाख टन गळीत करा, नाहीतर 6 लाख टन गळीत करा, हा खर्च सारखाच आहे. आणि म्हणून ह्या खर्चाचा मोठा बोजा आपल्याला तो ताण येतोय. आणि म्हणून माझ्या काही सूचना आहेत थोड्याशा, की मागच्या वर्षी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 47 इंच पाऊस झाला, म्हणजे गेल्या 30 वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस आपल्याकडे झाला. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये इतकं पाणी होतं की तुम्ही ऊस उत्पादक वाढीसाठी प्रयत्न केले नाही असं मला म्हणायचं नाही, केले, मेळावे घेतले, परंतु तुम्ही जर एखाद्या इतक्या अडचणीतल्या संस्थेला सामोरे जाता त्यावेळी तुम्हाला ते प्रयत्न सुद्धा त्याच पद्धतीचे केले पाहिजे. एकेका गावात 4-4 कर्मचारी नेमून फार डाटा गोळा करून कोण ऊस लावू शकतो, कोण नाही लावू शकत, आणि इथं जर आपल्याकडे आज 4 लाख टन ऊस असता तर तुमचं 6 लाख टन गळीत झालं असतं. आणि म्हणून तिथं आपण थोडंसं कमी पडलेलो आहे किंवा प्रयत्नांची अधिक करण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरं, आपण इंजिनिअरिंगचे जे जॉब वर्क घेतो तर ते सुद्धा पूर्वी पोखरकर साहेब होते इंजिनियर, तेव्हा आत्ताचे इंजिनियर मी पण ऐकलंय की चांगलं काम करतात. तर त्यावेळी ते जे इंजिनिअरिंगची कामं असतात साधारण 1-2 कोटी ती आपल्याच कामगारांना देऊन काही इतर वेळेत त्यांना करायला लावून त्याच्यात सुद्धा पैसा वाचू शकतो. त्यानंतर विक्री व्यवस्थेमध्ये बगॅस, आर्यस, SDS, साखरपोते
याच्यात बारकावा करणं गरजेचं आहे. त्याचनंतर म्हणजे हे जे ऑप्शन आहेत तुम्ही ह्या कारखाना वरती काढण्यासाठी काय काय करू शकतो आपण. त्यानंतर मागच्या वर्षी मी पीपी बॅगचा एक प्रश्न मांडला होता की शेजारच्या कारखान्यानं 17 रुपयानं पीपी बॅग घेतली, आपण ती 22 रुपयानं घेतली, आणखी शेजारच्या कारखान्यानं 18 घेतली, भीमाशंकरनं 18.5 घेतली. तर माझी एक अपेक्षा होती की आम्ही काही तुमचा आरोप केलेला नाही, पण एखाद्या सभासदानं जर तुम्हाला सूचना केली तर किमान त्या व्यापाऱ्याला बोलून ठीक आहे तुझ्या 3 लाख बॅग पुरवल्यात, उरलेल्या 5-6 लाख ज्या बॅग आहेत बाबा तुला काय कमी करता येईल हा प्रयत्न केलाय की नाही, शक्यतो नाही केलेला. त्यानंतर धोरणात्मक जे बदल आहेत केंद्र सरकारचे, तुम्हाला आठवत असेल की मागच्याही भाषणात मी सांगितलं होतं की गेली 20-25 वर्षापासून साखर एक्साईजचा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता. एक्साईजचे मला वाटतं काहीतरी बरेच 15-20 कोटी रुपये आपले ते देणं दिसत होतं केंद्र सरकारचं, पण ह्या सरकारनं त्याची माफ केलेलं आहे ते, आणि म्हणून तो एक मोठा दिलासा ह्या केंद्र सरकारनं केलेला आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की साखर ही 3,000च्या आत विकायची नाही, हा जो कायदा गेली 50 वर्ष होत नव्हता, तर तो नियम केल्यामुळं आज आपल्याला अतिरिक्त साखर झाली तरी आपल्याला तो एक फायदा केंद्र सरकारच्या रूपानं होतोय. भविष्यात ते लिमिट आणखी सुद्धा वाढलं तर अधिक बरं होईल. त्यानंतर दुसरं जे आहे की इथेनॉलचं 10%वरून 20%वर कन्झम्पशन नेलेलं आहे केंद्र सरकारनं डिझेलमध्ये. आता तुम्ही परवा पाहिलं असेल तर नितीन गडकरींनी डायरेक्ट इथेनॉलवर चालवणारी कार लॉन्च केलेली आहे. आणि म्हणून ह्या भविष्यातल्या ह्या ज्या बदल आहेत, हे जे भविष्यात जे बदल होत आहेत, कोणत्या गोष्टीला मागणी येणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव कमी होणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहे, याच्यावर जर बारीक लक्ष आपण ठेवलं, आणि माझं एक मत आहे याच्यावर की विक्री ही व्यवस्था खूप महत्वाची आहे. साधारणपणे आपण 200 कोटी रुपयाची विक्री करतो, 200 कोटी साखर, इथेनॉल, SDS वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्या 200 कोटी पैकी एक ऑफिसर असा ट्रेन करा, नवीन भरा असं नाही म्हणणार मी, पण त्याच्यावर पूर्ण जबाबदारी, भविष्यात धोरण काय आहे, ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला, इकडे हे झालंय, तिकडे काय झालंय, साखरेचे भाव धोरण काय बदलतात, पूर्ण बारकाईनं जर काम केलं तर 200 कोटीचा आपल्याला बऱ्यापैकी त्याचा आपल्याला बेनिफिट घेता येईल. त्यानंतर आता पुन्हा मी जे मांडणार आहे ते मी ते अजिबात म्हणत नाही की आत्ता ज्या गोष्टी मी रेटच्या संदर्भात मांडणार आहे ती जी आगतिकता होती पैसा उभा करण्याची, त्या केसमध्ये थोडंफार मागं पुढं होतं, ते मलाही माहिती आहे, मी इथं काम केलंय. परंतु हंगाम 22-23 मध्ये आपल्या कारखान्यानं बगॅस 1700 रुपयानं विकला, ॲव्हरेज रेट 1700 रुपये. बाकीच्या 2 कारखान्यांची माहिती घेतली, काही कारखाने बगॅस विकत नाही, तर 2350 विग्नर आणि प्रवरा 2350 असं जवळपास 2300-2400 रुपयाच्या आसपास विकले. तर आपलं 16,000 टन बगॅस आहे, तर 4 रुपयाचा 5 रुपयात जरी फरक धरला तर तिथं आपल्याला 80 लाख रुपये कमी झाले. त्यानंतर मी मगाशी सांगितलं की आतमध्ये जे मॉलेसेस गेलं तिकडं याच्यामध्ये साखर गेली मॉलेसेसमध्ये, त्याचा आपल्याला फटका 4,62,00,000 कारखान्याला त्याचा 360च बसलाय. पण तरी 3.5 कोटी म्हणजे हा काही कमी नाही. तर ते एक भविष्यामध्ये ती सुधारणा, बगॅसमध्ये जाणारी साखर ती सुधारणा, त्याच्यामुळं आपले 6-7 कोटी रुपये. त्यानंतर SDS आपला जो या सीझनचा दर आहे अहवालामध्ये तो आहे 48 रुपये. शेजारच्या कारखान्यांची माहिती घेतली तर तो दर आहे साधारणपणे 55 रुपये, 54 रुपये महाराष्ट्राची सरासरी. आणि म्हणून इथं जर आपण ते SDS फरक जर काढला तर साधारणपणे 1,32,00,000 रेटमध्ये फरक निघतो. त्यानंतर RSचं जे आहे, RSच्या बाबतीत मात्र तुम्ही चांगलं काम केलंय. RSचा रेट जवळपास राज्याच्या रेटशी तुम्ही कम्पेअर करीत विकलेला आहे. 1-2 रुपयाचा फरक आहे तो ठीक आहे, तेवढं काय मान्य असतो आपल्याला. RS मध्ये सुद्धा खाजगी कारखाना रेडिकन खेतन म्हणून 65 रुपयाचा रेट आहे, पण तो खाजगी आहे. इतर सहकारी साखर कारखान्यांची 62-63 रुपये विक्री आहे, आणि त्या आपला दर मात्र 59 रुपये. तिथं सुद्धा आपले 1,26,00,000 रुपये असं एवढा फरक पडतोय. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत, तर याच्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या दुरुस्त्या झाल्या, आपण बारकाईनं काम केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींची सुधारणा केली, तर आपण
म्हणजे होप्स आहेत आपल्याला की आपण त्याच्यातून बाहेर निघू. आणि दुसरी एक गोष्ट की आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा टप्प्याटप्प्यानं खर्च कमी करू, 10-20 कोटी रुपये, त्यानंतर समजा 60 कोटीची आपण खरेदी केली, 60 कोटीमध्ये आपण 2%, 3% वाचवले तरी आपला जवळजवळ 3 कोटी रुपये वाचतात. मी जे सांगितले ते 9-10 कोटी लॉसेस कमी करणे आणि रिकव्हरीवर लक्ष देणे. रिकव्हरीवर का लक्ष द्यायचं, तर प्रत्यक्ष रिकव्हरी कमी झाल्यामुळं त्याचा तोटा सभासदांना होतो आणि FRP पेक्षा जास्त भाव पण द्यायला लागतो. म्हणून जर 11:30ची 11:45ची रिकव्हरी आपण मिळू शकलो तर, आणि ते शेतकीच्या सगळं टीमवर्क येते आणि ते पण आपण ते करू शकतो. आणि ह्या सगळ्या उपाययोजना करत असताना आपल्याला मगाशी मी सांगितलं तो सर्वात महत्वाचा मुद्दा, हे सगळं तुम्ही मेंटेन कराल, विक्री व्यवस्था व्यवस्थित कराल, ऊस वाढवायची व्यवस्था सगळी कराल, हे सगळ्या गोष्टी करू शकतो, आपल्या हातात आहे. आणि दुसरी गोष्ट ऊसाची, ऊस आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा दुष्काळाची जर साथ लावली तर आपण तिथून थोडासा दिलासा आपल्याला आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की 25 कोटी 30 कोटी रुपये व्याज आणि जवळपास 20-25 कोटी रुपये पगार, असा जो खर्च होतो तो खर्च खूप मोठा आहे. आणि म्हणून आपल्याला याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. आणि हा जो मार्ग आहे तो मार्ग, त्याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. मग त्यांनी अनेक उपाययोजना सांगितल्यात, अनेक प्रकारचं लॉंग याचं कर्ज आहे. ह्या सगळ्याचा टीमवर्क जर झालं तर आपली गोष्ट जमू शकते. आणि म्हणून आता समजा आपण, मी जे तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलंय की 50-45 कोटी रुपये आपला स्थिर खर्च आहे, हा खर्च होत असताना आपण समजा याच्यात फक्त व्याजच फेडतोय, व्याजच फिटते, आपलं मुद्दल फिटत नाही. म्हणून एक याच्या पलीकडे जाऊन बिझनेस माइंडनं जर आपण गेलात तर आमचं तुम्हाला सहकार्य आहे. कधी मी अजून एक टिपरू ऊस कुठं इकडं भाव दिला आणि तिकडं भाव दिला आणि मी कधी बोललेलो नाही, बोलणार नाही. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित पारदर्शी काम करा, एवढी शुभेच्छा देतो, थांबतो. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.